Hello student, welcome to physics lecture. Today we are going to start third part of chapter 7 is interference. What is mean by interference? तुम्हाला माहित आहे इंटरफेरन्स म्हणजे काय? इंटरफेरन्स म्हणजे आपण प्रत्येक वेळेस म्हणतो जर आपण एका गोष्टी करत असतो तू माझ्या याच्यामध्ये इंटरफेअर करू नको. इंटरफेअर म्हणजे एकमेकांमध्ये गुंतणे. तर आता आपण इंटरफेरन्सची डेफिनेशन बघूया. Interference, the phenomena of getting maximum and minimum displacement. Maximum and minimum displacement due to superposition of two waves is called interference of light. आपण चॅप्टर 6 मध्ये सुपरपोजिशन ऑफ वेव्ह हे स्टडी केलेलं आहे. त्याच्यावरून तुम्हाला समजून येईल की इंटरफेरन्स कशामुळे होते. सुपरपोजिशन ऑफ टू वेव्हजमुळे. त्याच्यामध्ये मॅक्झिमम आणि मिनिमम काय मिळते आपल्याला, डिस्प्लेसमेंट मिळते. याच्यावरून दोन डेफिनेशन आपल्याला इंटरफेरन्सचे दोन टाइप्स आहे. एक आहे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स आणि सेकंड आहे डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. द इंटरफेरन्स इज शोन इन फिगर. इंटरफेरन्स या डायग्राम मध्ये आपण शोन केलेलं आहे. फॉर वॉटर सोर्सेस फॉर वॉटर वेव्स S1 and S2 are the sources of water wave of the same wavelength and amplitude and are in the phase with each other. काय घेतलेले आहे, दोन सोर्सेस घेतलेली आहे. वॉटर हे सोर्स कशाचे आहे, वॉटरचे आहे. त्याच्यापासून वॉटर वेव्ह काय आहे होत आहे, इमिट्स होत आहे. आणि त्या वेव्हची वेव्हलेंथ आणि एम्प्लिट्यूड काय आहे, सेम आहे. आणि ते एकमेकांमध्ये काय त्यांचा फेज पण काय आहे, सेम आहे. ॲट एनी गिवन इन्स्टंट ऑफ टाइम द फेजेस ऑफ टू वेव्ह इमिट्स बोथ द सोर्सेस आर इक्वल. आता आपण या डायग्राम मध्ये तुम्हाला दिसत आहे Crisps are shown by continuous circles while the drug are shown by dash circle. हे जे आहे कंटिन्युअस लाईन दिसत आहे ती क्रिस्ट आहे आणि जे डॉट्स लाईन्सनी आपण इंडिकेट केलेलं आहे ती काय आहे, ड्रग. हे काय वेव्ज आहे, दोन सोर्सेस पासून निघणाऱ्या वेव्ज आहे. आता इंटरफेरन्सचे दोन टाइप्स आहे. एक आहे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स आणि सेकंड आहे डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. आता आपण फर्स्ट बघूया कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स म्हणजे काय. द पॉइंट्स वेअर द क्रिस्ट ऑफ वन वेव्ह कोइन्सिडेंट विथ द क्रिस्ट ऑफ अनदर वेव्ह अँड वेअर द ड्रग ऑफ वन वेव्ह कोइन्सिडेंट विथ द ड्रग ऑफ another wave as shown by blue dots. At this point the displacement is maximum and is twice that for each wave. These are points of constructive interference. Constructive interference म्हणजे असे पॉइंट जिथे एका वेव्हची क्रिस्ट ही दुसऱ्या वेव्हच्या क्रिस्टवर कोइन्सिडंट होते किंवा एका वेव्हची ट्रक हे दुसऱ्या वेव्हच्या ट्रकवरती कोइन्सिडंट होते. त्यावेळेस त्याची डिस्प्लेसमेंट काय राहते, मॅक्झिमम राहते. या डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे ब्ल्यू डॉटने इंडिकेट्स केलेलं आहे. क्रिस्ट हे बघ, क्रिस्ट इथे कोइन्सिडेंट झाली आहे. ब्ल्यू डॉट्स इथे क्रिस्ट कोइन्सिडेंट, इथे ट्रक कोइन्सिडेंट झालेली आहे. इथे क्रिस्ट कोइन्सिडेंट झालेली आहे. इथे ट्रक कोइन्सिडेंट झालेला आहे. जिथे क्रिस्ट ट्रक कोइन्सिडेंट होत असेल तिथे डिस्प्लेसमेंट काय राहील, मॅक्झिमम राहील. आणि त्या पॉइंटला काय म्हणू आपण, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. आता आपल्याला बघायचं आहे डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स म्हणजे काय. Destructive interference, the points where the crest of one wave is coincident with the trug of another wave are shown by ब्लॅक डॉट्स नाही, आपण इथे
पिंक डॉट्सनी इंडिकेट केलेलं आहे. पिंक डॉट्स. At this point the displacement is 0. These are point of destructive interference. अशा ज्या पॉइंट वरती एका वेव्हची क्रिस्ट ही दुसऱ्या वेव्हच्या ट्रफ वरती कोइन्सिडंट होते किंवा दुसऱ्या वेव्हची ट्रफ हे पहिल्या वेव्हच्या क्रिस्ट वरती कोइन्सिडंट होते, त्यावेळेस तिथे जे डिस्प्लेसमेंट राहते ते 0 असते. त्या पॉइंटला डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स असे म्हणतात. या डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे बघा. ही काय आहे? ही क्रिस्ट आहे, ठीक आहे. आणि ही काय आहे? ट्रक आहे. क्रिस्ट आणि ट्रक इथे डिस्प्लेसमेंट काय राहील? 0 राहील. म्हणजे पिंक डॉट्सनी इंडिकेट केलेलं आहे. डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे पिंक डॉट डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स अँड ब्ल्यू डॉट्स कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स इंडिकेट करत आहे. आता आपल्याला बघायचं आहे कोहरंट सोर्स ऑफ लाईट्स. कोहरंट सोर्स ऑफ लाईट्स म्हणजे काय? The two sources which emits the wave of same frequency having a constant phase difference independent of time are called coherent sources. Coherent sources of lights म्हणजे कोहरंट सोर्स म्हणजे काय आहे? असे दोन सोर्स आहे लाईटचे ज्यापासून जे वेव्ह इमिट्स होतात त्याची फ्रिक्वेन्सी काय असायला पाहिजे? सेम असायला पाहिजे आणि त्या दोन वेव्ह मधला फेज डिफरन्स कॉन्स्टंट असायला पाहिजे आणि ते टाइम वरती डिपेंड नसायला पाहिजे. अशा सोर्स पासून जे लाईट्सची वेव्ह इमिट्स होतात किंवा लाईट्सच्या सोर्स पासून जशी वेव्ह जी इमिट्स होत असेल ज्याची फ्रिक्वेन्सी सेम असेल आणि कॉन्स्टंट फेज डिफरन्स असेल दोन वेव्हज मध्ये आणि ते इंडिपेंडंट असेल टाइम वरती, तर त्या सोर्सला काय म्हणू आपण? कोहरंट सोर्सेस. आता आपल्याला बघायचं आहे यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. नेक्स्ट इज द Young's double slit experiment. This experiment was performed by Thomas Young in 1801. हा एक्सपेरिमेंट थॉमस यंग्सनी परफॉर्म केला म्हणून त्याला यंग्स एक्सपेरिमेंट असे म्हणतात. इन दिस एक्सपेरिमेंट, या एक्सपेरिमेंट मध्ये, इन दिस एक्सपेरिमेंट अ प्लेन वेव्ह फ्रंट is made to fall on a opaque screen AB having two similar narrow slits S1 and S2 very close to each other. त्या एक्सपेरिमेंट मध्ये जो प्लेन वेव्ह फ्रंट त्यांनी बनवलेला आहे तो कसा बनवलेला आहे? ऑपेक स्क्रीन घेतलेली आहे AB आणि त्याला दोन नॅरो स्लिट्स तयार केलेला आहे S1 अँड S2 आणि ते दोन्ही स्लिट्स कसे आहे? एकमेका जवळ ठेवलेले आहे. थर्ड पॉइंट, द प्लेन वेव्ह फ्रंट कॅन बी आयदर ऑब्टेन्ड बाय प्लेसिंग द सोर्सेस फार अवे डिस्टन्स फ्रॉम स्क्रीन or by keeping convex lens near to AB. प्लेन वेव्ह फ्रंट आपण ऑब्टेन कसा करू शकतो? स्क्रीन पासून ते सोर्सेस दूर ठेवायला पाहिजे किंवा त्यामध्ये कॉन्वेक्स लेन्स ठेवायला पाहिजे टू द AB पाशी. AB जवळ कॉन्वेक्स लेन्स ठेवायला हवा. फोर्थ पॉइंट आहे an observing screen PQ is placed behind of AB. For simplicity we assume that
The slides S1 and S2 are equidistant from the S. आता हे तुम्हाला डायग्राम मध्ये लक्षात येईल कशी अरेंजमेंट केलेली आहे. हा काय सोर्स आहे, सोर्स ऑफ लाईट. इथे कॉन्व्हेक्स, इथे लेन्स घेतलेला आहे, दिसत आहे तुम्हाला, हा लेन्स आहे. ही काय लेन्स आहे आणि हे काय आहे स्लाइड्स आहे दोन, S1 आणि S2. आणि हे काय आहे PQ स्क्रीन आहे जिथे आपल्याला इंटरफेरन्स पॅटर्न काय करायचं आहे बघायचं आहे. ही स्क्रीन आहे आणि हा सोर्स आहे. फर्स्ट सोर्स आहे, इथून वेव्ह काय झाली, इथे इमेज झाली, कॉन्व्हेक्स लेन्स वरती पडली, कॉन्व्हेक्स लेन्स मधून ती काय झाली रिफ्रॅक्ट झाली, तो कुठे इन्सिडेंट झाली आहे, ह्या स्लाइड्स वरती इन्सिडेंट झाली. दिस अकॉर्डिंग टू Huygens principle we know that these points it is act as a secondary source of light. S1 आणि S2 पण सेकंडरी सोर्स ऑफ लाईट सारखे ऍक्ट होत आहे आणि इथून पण काय होत आहे वेव्ह इमिट्स होत आहे S1 आणि S2 वर पासून. when the ray fifth point, when the ray fall on S1 and S2 according to Huygens principle आपल्याला माहित आहे Huygens principle, two secondary sources emits wave in phase with each other in all time. आता हे दोन काय झाले आपले सेकंडरी सोर्सेस झाले S1 आणि S2. याच्यापासून काय होत आहे वेव्ह इमिट्स होत आहे, त्या काय इन फेज मध्ये आहे. 7 point, the crest or trough of a secondary wavelets superimpose as shown in figure. इथे काय होते क्रिस्ट आणि ट्रफ सुपरइम्पोज होत आहे डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे आणि इंटरफेरन्स पॅटर्न इथे काय होत आहे तयार होत आहे आणि तो आपल्याला कुठे दिसत आहे स्क्रीन वरती दिसत आहे. इट कंटेन इंटरफेरन्स पॅटर्न इज ऑफ्टेड ऑन द स्क्रीन PQ. इट कंटेन मॅक्सिमा अँड मिनिमा intensity region alternately. The bright and dark region are called fringes. आपल्याला इथे या स्क्रीन वरती काय दिसते मॅक्झिमम आणि मिनिमम इंटेन्सिटीचे असे रिजन अल्टरनेटली दिसते. मॅक्झिमम मिनिमम आणि त्यालाच ब्राईट किंवा डार्क रिजनलाच काय म्हणतात फ्रिंज. काय म्हणतात फ्रिंज. हे बघा या डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे आताच आपण बघितलं आहे. क्रिस्ट ऑफ वन वेव्ह फॉल्स ऑन द क्रिस्ट ऑफ अनदर वेव्ह, तिथे काय राहील मॅक्झिमम इंटेन्सिटी राहील. ट्रफ ऑफ वन वेव्ह फॉल ऑन दी ट्रफ ऑफ अनदर, तिथे पण मॅक्झिमम राहील. आणि क्रिस्ट ऑफ वन वेव्ह फॉल्स ऑन दी ट्रफ ऑफ अनदर वेव्ह, तिथे काय राहील मिनिमम इंटेन्सिटी राहील. इथे बघा कंटिन्युअस लाईन इंडिकेट्स करत आहे क्रिस्ट आणि डॉटेड लाईन इंडिकेट्स करत आहे ट्रफ. कंटिन्युअस लाईन आणि डॉटेड लाईन मध्ये जो पॉइंट तो रेडली इंडिकेट केलेला आहे इथे, ठीक आहे. डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स आणि ब्ल्यूने कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स आहे. म्हणजे इथे मॅक्झिमम मिनिमम असे आपल्याला काय दिसत आहे रिजन दिसत आहे. डार्क अँड ब्राईट आणि डार्क रिजन आपल्याला याच्यामध्ये दिसून येत आहे. आता आपल्याला याचा अनालिटिकल मेथड बघायची आहे. आता आपल्याला इथे पोझिशन काढायचे इंटेन्सिटीची. लेट अस नाउ डिटरमाइन द पोझिशन अँड इंटेन्सिटी ऑफ फ्रिंजेस मॅथमॅटिकली. त्यासाठी आपल्याला याची अनालिटिकल ट्रीटमेंट बघायची आहे. बँड थेअरी, अनालिटिकल ट्रीटमेंट ऑफ बँड थेअरी. Analytical treatment of band theory. Let us determine the position and intensities of fringes mathematically. Let us take the direction of propagation of the plane waves incident on AB as x-axis. The screen is along the YZ plane. Y-axis beginning along the plane of paper. आपल्याला पोझिशन काढायचे इंटेन्सिटीची मॅथमॅटिकली. तर काय घेतलेले आहे ते प्रोपोगेशन ऑफ प्लेन वेव्ह
इन्सिडेंट ऑन दी ए बी ॲज एक्स ॲक्सिस घेतलेला आहे. द स्क्रीन इज स्क्रीन अलॉंग वाय झेड प्लेन मध्ये घेतलेले आहे. आता काय केलेलं आहे त्यामध्ये डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे द पॉइंट याच्यामध्ये बघा the origin of the axis can be taken to be O. The central point of S1 and S2 are shown in figure. We show the XY cross section of the experimental setup. Let the distance between two slides S1 and S2 be small d. S1 आणि S2 मधला डिस्टन्स किती आहे? स्मॉल d आहे. The distance and between O and O dash be capital D. हा O, हा पॉइंट O आहे इथे O आहे आणि हा O डॅश. याच्या दोन पॉइंट मधला डिस्टन्स O आणि O डॅश मधला डिस्टन्स किती आहे? कॅपिटल D इतका आहे. फॉर बेटर रिझल्ट D शुड बी अबाउट ए मीटर फॉर द स्लाइड सेपरेशन मेंटेन अबाउ. आता आपल्याला डायग्राम तुम्हाला समजली असेल. दोन स्लाइड्स मधला डिस्टन्स स्मॉल d आहे. O आणि O डॅश मधला डिस्टन्स कॅपिटल D आहे. हे स्क्रीन आहे PQ. जॉमेट्रिकल सेट एक्सपेरिमेंटल जॉमेट्री ऑफ द डबल स्लाइड्स एक्सपेरिमेंटची डायग्राम आहे. द पॉइंट्स O डॅश ऑन द स्क्रीन इज इक्विडिस्टन्स फ्रॉम S1 अँड S2. हा O डॅश पॉइंट ह्या स्क्रीनवरती कसा आहे? S1 आणि S2 पासून इक्विडिस्टन्स अंतरवरती आहे. याचाच अर्थ काय होईल? The distance traveled by wavelength starting from S1 and S2 to reach O dash will be equal. म्हणजे याच्या S1 आणि S2 पासून जे वेव्हलेट्स इमिट होत आहे आणि O डॅश पर्यंत जे पोहोचत आहे त्याचा दोघांचं काय आहे? सेम आहे. सारखं डिस्टन्स त्यांनी काय केलेलं आहे? कव्हर केलेलं आहे. द टू वेव्ह विल बी इन फेज. म्हणजे दोन्ही वेव्हज काय आहे? इन फेज मध्ये आहे. रिझल्टिंग इन कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. त्यामुळे इथे काय होईल? कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स होईल. आणि हा पॉइंट जो आहे O डॅश डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे O डॅश हा काय राहील? ब्राईट फ्रिंज राहील ऍट द सेंटर ऑफ द स्क्रीन. हा स्क्रीनचा सेंटर झाला तर हा काय राहील? ब्राईट राहील. ठीक आहे. आणि परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ पेपर. आता आपल्याला काढायचं आहे. नाउ लेट अस डिटरमाइन द पोझिशन ऑफ अदर ब्राईट फ्रिंजेस ऑन दी स्क्रीन. आता आपल्याला दुसऱ्या ब्राईट फ्रिंजची पोझिशन स्क्रीन वरती काय करायची आहे? काढायची आहे. तर काय करायचं आहे? कन्सिडर करायचं आहे एनी पॉइंट. कन्सिडर एनी पॉइंट P ऑन दी स्क्रीन. आता आपल्याला हा पॉइंट P ब्राईट आहे की डार्क आहे हे माहित नाही आहे. तर आता ते कशावरून काढू आपण? ते पाथ डिफरन्स वरून. कन्सिडर एनी पॉइंट P ऑन दी स्क्रीन टू बी ब्राईट और डार्क डिपेंडिंग अपॉन दी पाथ डिफरन्स. पाथ डिफरन्स आता डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे बघा. हा काय घेतलाय आपण? एक पॉइंट घेतलेला आहे स्क्रीन वरती. आता हा पॉइंट ब्राईट आहे की डार्क आहे आपल्याला माहित नाही. आता हा पॉइंट ब्राईट आहे की डार्क आहे कशावरती डिपेंड राहील? पाथ डिफरन्स वरती. आणि पाथ डिफरन्स किती राहील? S2P मायनस S1P. S2P मायनस S1P. म्हणून पाथ डिफरन्स इज S2P मायनस S1P. आता इथे दोन ट्रायंगल तुम्हाला दिसत आहे. इन ट्रायंगल S1 डॅश P अँड S2 डॅश P. पहा डायग्राम मध्ये S1 डॅश P, S2 डॅश P. आता आपण काय करू? S2P स्क्वेअर मायनस S1P स्क्वेअर. S2P स्क्वेअर मायनस S1P स्क्वेअर. तर आपल्याला S2P स्क्वेअर. आता इथे बघा हे काय आहे? राईट अँगल ट्रायंगल आहे. ठीक आहे. S1
हे जे दोन ट्रायंगल घेतले आपण हे काय राईट अँगल ट्रायंगल आहे. आता इथे आपण काय केलं पायथागोरस थेरम लावलेला आहे, यूज केलेला आहे. S2P चा स्क्वेअर केला तर काय होईल S2P स्क्वेअर इज इक्वल्स टू S2 डॅश स्क्वेअर प्लस S2 डॅश P स्क्वेअर. समजलं. तर इथे काय येईल S2 डॅश ची व्हॅल्यू किती आहे D म्हणून D स्क्वेअर प्लस इतकं अंतर किती आहे y आहे आणि हे इतकं अंतर किती इथून इतकं अंतर d आहे आणि इथून इतकं अंतर y आहे म्हणून काय येईल y प्लस d बाय 2 y प्लस d बाय 2 म्हणून S2P स्क्वेअर इज इक्वल्स टू काय आलं इथे कॅपिटल D स्क्वेअर प्लस इन ब्रॅकेट y प्लस d बाय 2 स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट मायनस S1P स्क्वेअर पण तसंच आहे D स्क्वेअर प्लस y मायनस D2 बाय 2 स्क्वेअर. आता इथे S1P स्क्वेअर बघा आता ह्या डायग्राम मध्ये S1P स्क्वेअर इज इक्वल्स टू काय S1 डॅश स्क्वेअर आणि S1 डॅश प्लस S1 डॅश P स्क्वेअर. आता S1 डॅश ची व्हॅल्यू किती आहे D म्हणून हे D स्क्वेअर झालं. आणि आता बघा इतकं व्हॅल्यू किती आहे आपली y आहे आणि इथून इतकं डिस्टन्स किती आहे D बाय 2 आहे D बाय 2. ठीक आहे आपल्याला इतकं डिस्टन्स पाहिजे म्हणून हे काय येईल y मायनस D बाय 2. ठीक आहे आणि इथून इतकं डिस्टन्स टोटल डिस्टन्स आहे y प्लस D बाय 2. म्हणून हे आपण इथे लिहून घेतलेलं आहे हे बघा. आता आपण जर हे सॉल्व केलं तर काय मिळेल तुम्हाला हे सॉल्व केलं आपण ब्रॅकेट इज इक्वल्स टू D स्क्वेअर प्लस y स्क्वेअर प्लस YD प्लस D स्क्वेअर बाय 4 मायनस D स्क्वेअर मायनस y स्क्वेअर प्लस YD मायनस D स्क्वेअर बाय 4. हे बघा इथे D स्क्वेअर मायनस D स्क्वेअर कॅन्सल झालं y स्क्वेअर मायनस y स्क्वेअर कॅन्सल झालं D स्क्वेअर बाय 4 मायनस D स्क्वेअर बाय 4 कॅन्सल झालं. तर राहिलं काय फक्त इथे YD प्लस YD इज इक्वल्स टू 2YD. हे काय झालं आपला पार्ट डिफरन्स व्हायचंच आहे पार्ट डिफरन्स. आता हे काय झालं S2P स्क्वेअर मायनस S1P स्क्वेअर झालं किती 2YD. आता आपण इथे नवीन एक फॉर्म्युला यूज करू A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर इज इक्वल्स टू A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर इज इक्वल्स टू एका ब्रॅकेट मध्ये A प्लस B आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये A मायनस B. हा फॉर्म्युला आपण इथे यूज करू A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर इज इक्वल्स टू A प्लस B इंटू A मायनस B. म्हणून इथे काय येईल S2P मायनस S1P into S2P plus S1P is equals to 2YD. Hence S2P minus S1P हा झाला आपला पार्ट डिफरन्स. S2P minus S1P is equals to काय 2YD upon S2P plus S1P. For D upon small d upon capital D it is very less than 1. We can write S2P plus S1P is nearly equal to 2D. Third part difference it is indicated by delta L is equals to 2YD. आता याच्या जागी आपण इथे काय पुट अप केलाय 2D. इथे काय होईल 2 to get cancel we can get Y small d upon capital D. Hence part difference delta L is equals to Y small d upon capital D. This is equation 1. आता आपल्याला कंडिशन काढायची आहे फॉर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स पॅटर्नची. कंडिशन फॉर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स पॅटर्न आपल्याला माहित आहे पार्ट डिफरन्स हे काय असायला पाहिजे इंटिग्रल मल्टिपल ऑफ वेव्हलेंथ. म्हणून डेल्टा L इज इक्वल्स टू YN स्मॉल d अपॉन कॅपिटल D is equals to n lambda. This is equation
2. Yn being the position of nth bright fringes. Hence n is equals to 0 plus minus 1 plus minus 2 etc. Hence yn is equals to याच्यावरून yn ची व्हॅल्यू काय येईल n lambda capital D upon small d. This is equation 3. Similarly, the condition for destructive interference at P, the position of nth dark fringes odd multiple राहते म्हणून काय राहील डेल्टा L is equals to yn small d upon capital D is equals to n minus 1 by 2 into lambda. Hence yn is equals to n minus 1 by 2 lambda capital D upon small d. This is equation 5. आता आपण जर दोन सक्सेसिव्ह डार्क किंवा दोन सक्सेसिव्ह ब्राईट फ्रिंजेस मध्ये जर डिस्टन्स काढलं तर किती येईल द डिस्टन्स बिटवीन एनी टू सक्सेसिव्ह डार्क और एनी टू सक्सेसिव्ह ब्राईट फ्रिंजेस काय करू आपण y n+1 म्हणजे n +1 यात डार्क किंवा ब्राईट फ्रिंज होईल मायनस yn जी n डार्क किंवा ब्राईट फ्रिंज n+1 minus yn is equal, this is called the fringe width. त्यालाच काय म्हणतात fringe width and it is given by fringe width, it is denoted by w is equals to delta y is equals to y n+1 minus y n. w is equals to fringe width म्हणजे डिस्टन्स किती असेल lambda capital D upon small d. This is equation 6. The relation between path difference. आता path difference आणि phase difference मध्ये काय रिलेशन आहे ते आपल्याला बघायचं आहे. The relation between path difference delta L and phase difference delta phi is given by delta phi is equals to 2 pi upon lambda delta L. This is equation 7. Hence delta phi is equals to delta L ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे काय आहे y small d upon capital D into 2 pi upon lambda. This is equation 8. For constructive interference साठी काय देईल phase difference delta phi n is equals to n2 pi. Hence n is equals to 0 plus minus 1 plus minus 2. For destructive interference साठी delta phi n is equals to n minus 1 by 2 2 pi. Hence n is equals to plus minus 1 plus minus 2. तुम्हाला आता एनालिटिकल ट्रीटमेंट समजलं असेल. बँडविड्थ म्हणजे काय आहे, बँडविड्थ कशी काढायची, डार्क फ्रिंज आणि ब्राईट फ्रिंज कधी मिळतो, डबल स्लिट्स एक्सपेरिमेंट तुम्हाला समजलं असेल, इंटरफेरन्स म्हणजे काय समजलं असेल. याच्यावरचं एक आपण न्यूमरिकल बघूया. डिपेंड्स ऑन दिस डबल स्लिट्स एक्सपेरिमेंट वरती एक्सरसाइज मधला आहे. 16 नंबरचं न्यूमरिकल आहे एक्सरसाइज मधल्या तुमच्या. इन डबल स्लाइड्स अरेंजमेंट द स्लाइड्स आर separated by a distance equal to 100 times the wavelength of light passing through the slide. First, what is the angular separation in radians between the central maxima and adjacent central maximum and adjacent maximum. B, what is the distance between this maxima on a screen 50.0 centimeter from the slits. काय दिलेलं आहे, डबल स्लिट्स अरेंजमेंट आहे एक्सपेरिमेंट मध्ये याच्यामध्ये, आणि स्लाइड्स ज्या आहे त्या सेपरेट केलेल्या आहे डिस्टन्स इक्वल टू 100 टाइम्स द वेवलेंथ ऑफ द लाईट पासिंग थ्रू द स्लाइड्स. तर आपल्याला काढायचं आहे अँगुलर सेपरेशन काढायचं आहे रेडियन मध्ये
आणि डिस्टन्स बिटवीन मॅक्झिमा स्क्रीनवरती 50 सेंटीमीटर फ्रॉम दी स्लाइड्स पासूनचं. तर गिवन आपण लिहून घेऊया. गिवन काय दिलेलं आहे, स्मॉल डी दिलेला आहे 100 लॅम्बडा, 100 टाइम्स ऑफ वेवलेंथ म्हणून 100 लॅम्बडा. कॅपिटल डी दिलेला आहे 50.0 सेंटीमीटर, त्याचा आपण मीटर करू, किती होईल 0.5 मीटर. टू फाइंड द अँगुलर फ्रिंज सेपरेशन थीटा. अँगुलर फ्रिंजेस आपण थीटाने इंडिकेट करतो म्हणून आपल्याला काढायचं आहे अँगुलर फ्रिंजेस, थीटा काढायचं आहे म्हणून. आणि काय काढायचे आहे, डिस्टन्स काढायचं आहे आपल्याला x. आपल्याला फॉर्म्युला माहित आहे थीटा इज इक्वल्स टू लॅम्बडा अपॉन डी. लॅम्बडा अपॉन डी इज इक्वल्स टू लॅम्बडा, डी ची व्हॅल्यू किती आहे स्मॉल डी ची 100 लॅम्बडा, म्हणून हे काय होईल लॅम्बडा लॅम्बडा गेट कॅन्सल, इज इक्वल्स टू 0.01 रेडियन. Hence theta is equals to 0.01 radian. This is the angular separation. Next आपल्याला काढायचं आहे the distance between maximum on the screen. X is equals to lambda capital D upon small d is equals to lambda capital D ची व्हॅल्यू किती आहे 0.5 आणि लॅम्बडाची स्मॉल डी ची व्हॅल्यू किती आहे 100 लॅम्बडा. इथे लॅम्बडा लॅम्बडा गेट कॅन्सल. जर हे सॉल्व केलं तर काय येईल इथे x इज इक्वल्स टू 0.5 सेंटीमीटर. आता दुसरं एक्झाम्पल बघूया आपण. 15 नंबरचं एक्झाम्पल आहे. अ डबल स्लिट्स अरेंजमेंट प्रोड्युसेस इंटरफेरन्स फ्रिंजेस फ्रॉम सोडियम लाईट्स. सोडियम लाईट्स घेतलेला आहे इथे आणि त्याची वेवलेंथ दिलेली आहे 589 नॅनोमीटर. दॅट्स आर 0.20 अपार्ट. व्हॉट इज द अँगुलर फ्रिंज सेपरेशन इफ द एंटायर अरेंजमेंट इज इमर्स इन वॉटर. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज इक्वल्स टू 1.33. डबल स्लिट्स अरेंजमेंट प्रोड्यूस केलेलं आहे, इंटरफ्रेंजेस फ्रिंजेस प्रोड्यूस केलेलं आहे कशापासून सोडियम लाईट्स पासून आणि ते अपार्ट झालेले आहे 0.20 डिग्री अपार्ट विथ अँगुलर फ्रिंज सेपरेशन. त्याच्यामधले अँगुलर फ्रिंज सेपरेशन किती आहे 0.20. आता हीच अरेंजमेंट त्यांनी वॉटरमध्ये इमर्स केलेली आहे, त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे 1.33. आपल्याला इथे काय करायचं आहे व्हॉट इज द अँगुलर फ्रिंज सेपरेशन. आपल्याला अँगुलर फ्रिंज सेपरेशन काढायचं आहे म्हणजे थीटा काढायचं आहे. ते फ्रिंज डबल स्लिट्स अरेंजमेंट प्रोड्यूस केलेलं आहे इंटरफेरन्स पॅटर्न मध्ये सोडियम लाईटचा यूज करून. त्याच्यातलं डिस्टन्स किती आहे 0.20. ते पण दिलेलं आहे अपार्ट फ्रिंज म्हणजे गिवन आपण लिहून घेऊया थीटा इज इक्वल्स टू 0.20 डिग्री. थीटा डॅश काढायचं आपल्याला वॉटरमध्ये किती राहील. ठीक आहे, सिंपल जसं आहे एक्सपेरिमेंट त्याच्यामधलं त्यांनी अँगुलर फ्रिंज दिलेला आहे आणि वॉटरमध्ये इमर्स केल्यानंतर अँगुलर फ्रिंज किती राहील ते आपल्याला काढायचं आहे. म्हणून थीटा इज इक्वल्स टू 0.20 डिग्री. थीटा डॅश काढायचं आहे इन वॉटर म्हणून थीटा डॅश इज इक्वल्स टू 4. लॅम्बडा दिलाय, वेवलेंथ दिलाय 589 नॅनोमीटर. आपल्याला फॉर्म्युला माहित आहे थीटा इज इक्वल्स टू लॅम्बडा अपॉन डी. दिस इज इक्वेशन 1. थीटा डॅश पण किती होईल लॅम्बडा अपॉन डी एन. दिस इज इक्वेशन 2. डिवाइडिंग इक्वेशन 2 by 1 वी गेट थीटा डॅश अपॉन थीटा. थीटा डॅश अपॉन थीटा जर केलं आपण इथं बघा लॅम्बडा लॅम्बडा कॅन्सल होईल, डी डी कॅन्सल होईल, काय येईल 1 अपॉन एन. हेन्स थीटा डॅश इज इक्वल्स टू थीटा अपॉन एन. हेन्स थीटा डॅश इज इक्वल्स टू थीटाची व्हॅल्यू किती आहे 0.20 अपॉन एन किती दिलाय 1.33. जर आपण हे लॉगने कॅल्क्युलेट केलं तर लॉग कॅल्क्युलेशन इथे गेलेलं आहे. लॉग ऑफ 0.20 चे येते 1.3010. लॉग ऑफ 1.33 इज इक्वल्स टू 0.1239. सबस्ट्रॅक्शन केली
तर आणि त्याचा अँटीलॉग जर घेतला तर किती आला 0.150 म्हणजे थिटा डॅश किती आला 0.150. दिस इज द अँग्युलर फ्रेंच सेपरेशन इन वॉटर. इन दिस वे this is all about this topic. Thank you for watching this video. In next video we can study the condition for obtaining well defined and steady interference pattern, method for obtaining coherent sources. Thank you. Bye bye.